जय जगदंब, नमो आदेश. मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर. आज या ठिकाणी माझ्यासोबत जो तुम्हाला हा नवयुवक दिसत आहे, याचं नाव आहे ईश्वर साळुंखे, राहणारा जयसिंगपूर, जिल्हा सांगली. ईश्वर माझ्याकडे 2 वर्षापूर्वी मी जेव्हा साताऱ्यामध्ये उपासना शिबिर घेतलं होतं, तेव्हा कुठल्या तरी एका बॅचमध्ये शिबिरामध्ये आला होता. तर खरं पाहता मी त्याला आता 2 वर्षानंतर ओळखलं सुद्धा नाही, कारण बरीच हजारो माणसं ह्या 2 वर्षामध्ये माझ्या डोळ्याखालून गेली. परंतु प्रत्यक्षामध्ये त्याने कधी देऊळगाव राजा बघितलं नव्हतं आणि ते कुठं आहे नेमकं हे त्याला माहीत सुद्धा नव्हतं. नंतर त्याचा मला Instagramवरती एके दिवशी मेसेज आला. सहसा मी कोणाच्या मेसेजला लवकर रिप्लाय देतच नाही. पण मला हा दिसला आणि का काय माहिती मी त्याच्या मेसेजला रिप्लाय करत गेलो. त्याने मला त्यामध्ये टाकलं, की "सर मी तुमच्याकडे साताऱ्यामध्ये 2 वर्षापूर्वी उपासना शिबिर केलं आणि मला एकदा देऊळगाव राजाला येऊन जगदंबेचं दर्शन घेण्याची, तुमचं दर्शन घेण्याची फार इच्छा आहे." म्हटलं, "अरे माझ्याकडे 2 वर्षाची ओपीडी फुल आहे. माझ्याकडे जागाच नाही. मी तुला कुठली तारीख देऊ?" तो म्हटला, "मला काही प्रश्न विचारायचे नाहीत. माझे कुठलं कोढं नाही. माझं काहीच नाही. फक्त मला येऊन आईचं दर्शन घेऊ द्या, तुमचं दर्शन घेऊ द्या. मी वापस चालल्या जाईल." त्याचा हा प्रामाणिकपणा मला प्रचंड आवडला आणि त्यामुळे मग मी त्याला एक तारीख दिली, "ह्या तारखेला तू ये." हा 5 दिवसांपूर्वी देऊळगाव राजा येथे आला. आल्यानंतर त्यांनी मला परवानगी मागितली, की "भाऊ, मी 8 ते 10 दिवस तुमच्यासोबत राहू शकतो का?" साहजिकच एकदम अनोळखी माणसाला स्वतःच्या घरामध्ये राहायला परवानगी देणे किंवा त्यावर विश्वास टाकणे थोडंसं कठीण असतं. परंतु आई जगदंबेच्या भरोश्यावरती आणि म्हटलं तिच्या नावाने हा एवढा लांब आलेला आहे. म्हटलं तुझ्या आई-वडिलांची जर परवानगी असेल, तू घरून सांगून आला असशील, तर 8-10 दिवस राहायला माझी काही हरकत नाही आणि तो आता माझ्याजवळ राहतोय. अजूनही 5-6 दिवस त्याचा राहण्याचा बहुतेक विचार आहे. आणि त्याने आज मला बोलून दाखवलं, की "भाऊ मला माझ्या भावना प्रगट करायच्या आहे. मला जे काही उपासना शिबिरामध्ये अनुभव आले होते 2 वर्षापूर्वी, तुम्ही जे काही मंत्र करवून घेत होता, तुम्ही जे काही न्यास करवून घेत होता, तुम्ही जे काही उपासना देत होता, ते करताना मला जी काही ऊर्जा फील झाली आणि मी स्वतः इथे 5 दिवसांपासून मंदिरामध्ये तुमच्या सान्निध्यामध्ये राहतोय. इथे मला जे काही 4-5 दिवसांमध्ये दिव्य शक्तीचे अनुभव येत आहेत, हे सर्व अनुभव मला दर्शकांपर्यंत पोहोचवायचे. परंतु मला फारसं स्टेज डेअरिंग नाही. त्यामुळे तुम्ही माझ्या जवळ बसा, मग मी बोलण्याची हिंमत करतो. त्यामुळे मी एवढी मोठी आधी प्रस्तावना यासाठी दिली, की तो पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर बोलतोय. कदाचित त्याच्या भावना त्याला कशा मांडता येतील, कशा नाही. तर आता ईश्वरचे काय अनुभव होते, त्याचं काय मनोगत आहे, हे सर्व आपण त्याच्याच शब्दामध्ये ऐकूया. आणि मला व्हिडिओ यासाठी बनवावासा वाटला किंवा कौतुक यासाठी वाटलं, की अगदी तो फक्त 20वं वर्ष त्याला सुरू आहे. 20 वर्षाचा मुलगा, प्रचंड दत्तभक्त असणारा, श्वासाश्वासामध्ये त्याच्या दत्तभक्ती सामावलेली आहे. पण एकाएकी तो शाक्त संप्रदायाकडे आकृष्ट होतो. शाक्त संप्रदायामध्ये त्याला रुची निर्माण होते आणि केवळ आंधळे सरांसोबत 8 दिवस राहायला मिळावं म्हणून आई-वडिलांना सोडून एवढ्या कमी वयाचा मुलगा इस्लामपूर त्या जयसिंगपूर, सॉरी इस्लामपूर नाही, जयसिंगपूर ते देऊळगाव राजा गाठतो. या गोष्टीचं खरंच कौतुक वाटलं. आता त्याचे काय मनोगत विचार आहेत आपण ऐकूया. जय जगदंब, नमो आदेश. माझं नाव ईश्वर रमेश साळुंखे असं आहे. मी जयसिंगपूर या गावात राहतो, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. 2 वर्षा अगोदर मी भाऊंचं म्हणजे आंधळे सरांचं एक उपासना शिबिर केलं होतं कराडमध्ये. 2 वर्षा अगोदर म्हणजे त्यांना मी गेले 3 वर्षापासून बघतोय व्हिडिओ, Instagram वगैरे असं मी बघतोय. मला आमच्या घरामध्ये पहिला तर दत्तभक्ती, नाथ संप्रदाय, शाक्त संप्रदाय अशा कोणत्या गोष्टी नव्हत्याच. तर अचानकपणे माझे वडिलोपार जे जुने माझे आजोबा वगैरे होते, ते सगळे नाथ संप्रदायाचे होते असं मला कळालं. मग अचानकपणे माझी नाथ संप्रदायाकडे कल लागली. तर आताच्या काळामध्ये आता मी नवयुवक युवक आहे. आम्हाला गुरु कसा असावा, मार्गदर्शन कसं असावं, काय असावं ह्याचं काही ज्ञान नाही आहे. परंतु असंच आता आमच्या हातात काही आहे, मोबाईल आहे. मग आमचा गुरु एक प्रकारे मोबाईल झाला. त्यातनं आम्ही शोधत मला आंधळे सरांचा व्हिडिओ घावला एके दिवशी. मग त्यांचे मी व्हिडिओ बघत गेलो. मग तिथनं मला त्यांच्याबद्दल असं त्यांचं मार्गदर्शन म्हणा किंवा त्यांच्या एक्सप्लेन करण्याची पद्धत ही खूप आवडली. मी खूप जागी फिरलो, सगळ्या जागी विचारलं, हे केलं, सगळ्यांना असं मार्गदर्शन शोधण्याचा प्रयत्न केला. खरं तो अटॅचमेंट किंवा ते मार्गदर्शन किंवा तो कृपाहस्त जे म्हणतात, तशी फिलिंग मला कुठेच आली नाही. मी आज 2 वर्षानंतर त्यांना भेटण्याचं कारण असं होतं. 2 वर्षांनी मी त्यांना भेटलो, परंतु ह्या 2 वर्षात मला एकदाही असं वाटलं नाही, की अंधळे सर माझ्यासोबत नाहीयेत. मला जिथं-जिथं माझ्या मनात आध्यात्मिकदृष्ट्या कोणतीही
मला अडचण आली किंवा काही गोष्टी समजल्या नाही, मी मनातनं जरी काही असं प्रयत्न केलं किंवा असं विचार जरी केला, तरी आंधळे सरांचा एक व्हिडिओ तो पडायचाच आणि नेमका तो त्याच टॉपिकवर असायचा किंवा त्यातनं मला काही ना काही शिकण्यासारखं किंवा पुढे जाण्यासारखं मार्ग मिळत राहायचं. असं मला त्यांनी म्हणजे गुरु दीक्षा न घेता पण खरं जे गुरुचं दायित्व असतं, ते माझ्या आयुष्यामध्ये आंधळे सरांनी किंवा भाऊंनी माझ्या आयुष्यामध्ये पार पाडलेलं आहे. आणि इथून पुढे पण त्यांनीच मला असंच मार्गदर्शन करतील किंवा माझ्यासोबत आणि माझे काही असे मित्र आहेत, जे आहेत, जे असं आध्यात्मिक प्रगती करायचा प्रयत्न करतात किंवा माझ्यासारखे कितीतरी युवक आहेत या महाराष्ट्रामध्ये नाही, अख्ख्या भारतामध्ये, ज्यांना योग्य गुरु म्हणा किंवा योग्य मार्गदर्शन म्हणा किंवा असं मिळणं काही नाहीच आहे सध्या. तशामध्ये अंधे सर म्हणजे आम्हाला एक असं अंधारामध्ये एक असं प्रकाशासारखे आहेत. मग असंच मार्गदर्शन त्यांनी आम्हाला व नवयुवकांना करत राहावं, असं फक्त त्यांच्या चरणी मी प्रार्थना करतो व जय जगदंब नमो आदेश एवढंच म्हणतो. जयदेव जयदेव तुला काय बोल